पहिली बातमी मुंबईमध्ये बरसत असलेल्या पावसाची। मुंबईसह उपनगरांना रात्रभर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची यामुळे तारांबळ उडाली आहे, तर पुढील काही तास पावसाचेच राहण्याची ही शक्यता आहे। काही ठिकाणी रुळावर पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। काही दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्यात मुंबईच्या रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालंय। दुसरी दृश्य मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या रुळांवर सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। वांद्र्यातली ही दृश्य आहेत वांद्रे स्थानकावरची, आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या रेल्वे वाहतुकीवर लोकलच्या रेल्वे वाहतुकीवर आता परिणाम झालेला आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसानं जोरदार बॅटिंग काल रात्रीपासून सुरू केली आणि मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर, रेल्वे वाहतुकीवर, लोकलच्या वाहतुकीवर दोन्हीकडे परिणाम झालेला आहे आणि स्वाभाविकपणे मुंबईकरांच्या जनजीवनावर याचा परिणाम झालेला आहे। मुंबईकरांचा जनजीवनाचा वेग कमी झालेला आहे। वाहनांचा वेग मंदावला किंवा मुंबईकरांचा वेग मंदावतो आणि आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस, त्यामुळे आपल्या कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना आता काही अडचणींचा सामना करावा लागतो। हे किंग सर्कल परिसरातले दृश्य आपण पाहतोय। खरं तर काही दिवसांपूर्वी ज्यावेळी मोठा पाऊस झाला होता त्यावेळी याच परिसरातली दृश्य आपण पाहिली होती। गुडघ्यापेक्षा वर जवळपास कमरे इतक्या पाण्यातून मुंबईकरांना पायी प्रवास करावा लागला होता। त्याच परिसरातली ही दृश्य आहेत आणि पुन्हा एकदा आता किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। वाहनांना सुद्धा या पाण्यातून वाट काढताना काहीसा अडचणींचा सामना करावा लागतोय। पाणी साचायला आता किंग सर्कल परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे। तर मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा लोकल वाहतुकीवर आता परिणाम झालेला आहे। मुंबईच्या लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल वाहतूक, तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकल वाहतूक उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे, तिन्ही रेल्वे वाहतुकीवर आता परिणाम झालेला आहे। मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचा आता तिन्ही मार्गावरील लोकल रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन, मुंबईकरांचा प्रवास अतिशय सुकर करणारी अशी मुंबई लोकल, मात्र आता मुंबईच्या लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। तिन्ही लाईनची वाहतूक ही उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे, तिन्ही लाईनची वाहतूक उशिराने सुरू आहे। ही काही दृश्य आहेत जी आपण वांद्रे स्थानकातून पाहतोय। पश्चिम रेल्वेवरचं महत्त्वाचं स्थानक असलेलं वांद्रे स्थानक, या वांद्रे स्थानकाच्या रेल्वे रुळांवर आता पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आता रेल्वे वाहतूक, लोकल वाहतूक ही उशिराने सुरू आहे। मुंबईकरांचा वेग, मुंबईचा वेग आता या पावसामुळे मंदावलेला आहे। ही दृश्य आहेत मुंबईच्या रस्त्यांवरून, जिथं आता रस्त्यावर सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत। आपण पंकज यांच्याकडे जाऊया। पंकज, खरं तर आता ही दृश्य आपण पाहतोय, रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी आलेलं आहे। काही दिवसांपूर्वीची जर परिस्थिती आठवली तर जवळपास कमरे एवढ्या पाण्यातून मुंबईकरांना प्रवास करावा लागला होता। आत्ताची नेमकी परिस्थिती काय? पुढचे काही तास सुद्धा पावसाचे असणार आहेत? विक्रांत, किंग सर्कल माटुंगाच्या भागामध्ये आपण आहोत। गांधी मार्केटच्या बाहेरची आपण दृश्य बघतोय। पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये इथे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। वाहतुकीची कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते। वाहतूक पोलीस आपण बघतोय, एक गाडी जी आहे ती बंद पडलेली आहे। त्या गाडीवरती एक महिला होती। बाईकवरनं त्या महिलेला बाजूला जे आहे ते पोलिसांकडनं नेण्यात येते। मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस हे लोकांना मदत करतायत। विक्रांत, आपण बघतोय की दरवेळीची ही कहाणी आहे। पाऊस पडतो, मुसळधार पाऊस पडतो, पाणी जमा होतं। तुझ्यासारखे अँकर जे आहेत ते रिपोर्टरना प्रश्न विचारतात, रिपोर्टर फील्डवरची माहिती देतात। परिस्थिती काही बदलत नाहीये आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी होताना आपल्याला दिसते। इथे बघतो एक गाडी बंद पडलेली आहे। किंग सर्कल माटुंगा भागामध्ये ठाण्याच्या दिशेने जाणारी किंवा घाटकोपरच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात इकडे कोंडी होताना दिसते। वाहतूक पोलीस जे आहेत ते इकडे परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत। वाहतूक पोलीस स्वतः जे आहेत ते दिशा देण्याचं काम करतायत। एक दृश्य विक्रांत काही मिनिटांपूर्वी इथे मला दिसत होतं, ते म्हणजे एक महिला जी आहे ती स्कूटरनी जात होती। तिला पुढे जाणार तिची गाडी बंद पडली, तेव्हा त्या पोलिसांनी स्वतः तिला बाजूला हात धरून नेलं आणि तिला रेल्वेच्या ब्रिजवरती जे आहे ते त्यांना नेलं। म्हणजे मुंबई पोलीस सुद्धा लोकांना तितक्याच तत्परतेने आणि मुंबईकर भावनेने मदत करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय ते एकटा मुंबई वाहतूक पोलिसांचा कर्मचारी आहे, तो ही सगळी वाहतूक नियंत्रित करतोय। गेल्या बऱ्याच वेळापासून मी बघतोय की हे एकटा कर्मचारी जो आहे तो ही वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर अडचणीचा प्रसंग आहे।
पाणी जमा आहे, वाहतूक स्लो झालेली आहे. वाहतूक या ठिकाणी स्लो झाल्यामुळे त्याचे परिणाम दादर टीटी सर्कलच्या नंतर जो ब्रिज सुरू होतो तो ब्रिज पूर्णपणे वाहतुकीच्या वाहनांनी जे आहे ते पूर्णपणे जाम झालेला आहे. हो वाहतूक पंकज, तुम्हाला थोडंसं थांबवतो तुम्ही.